तर कोर्टामध्ये सध्या काय युक्तिवाद होतोय ते देखील आपण पाहतो। राज्य सरकारवर विश्वास ठेवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कुठलीही वक्तव्य करू नका असं देखील कोर्टानं म्हटलंय। तर राज्य सरकारवर विश्वास ठेवा असं कोर्टाकडून म्हटलं जात आहे आणि कुठलीही वक्तव्य करू नका असंही कोर्टानं म्हटलंय। तर दुसरी दृश्य आपण पाहतो ही सीएसएमटी परिसरातली आहेत। इथे आता संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असला तरी अजूनही आंदोलक या ठिकाणी आहेत। आंदोलकांच्या गाड्या आहेत त्या देखील काढण्यासाठी सातत्यानं डीसीपी आवाहन करतायत। तर दुसरीकडे कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। या सुनावणीकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामध्ये कोर्टानं म्हटले कुठलेही वक्तव्य करू नका, राज्य सरकारवर विश्वास ठेवा। तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातील याचिकेमध्ये तुम्ही प्रतिवादी सुद्धा नाहीत असं कोर्टाने म्हटलं, तरी तुम्ही सरकारकडे ही मागणी कशाच्या आधारावर करता असा सवाल कोर्टाकडनं करण्यात आला आहे। पोलीस सगळीकडे लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सूचना देत आहेत, लोकांना जागा खाली करण्यासाठी सांगत आहेत असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तर आपण पाहतो सीएसएमटी परिसरामध्ये डीसीपी रस्त्यावर उतरलेत आणि ते सातत्यानं आंदोलकांची समजूत काढतायत। तर कुठलीही वक्तव्य करू नका असं कोर्टानं म्हटलंय। पोलीस लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सूचना देत आहेत असं महाधिवक्त्यांनी कोर्टात म्हटलेलं आहे। पोलीस लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सूचना देत आहेत असं महाधिवक्त्यांनी सांगितलं। लोकांना जागा खाली करण्यास सांगितलं जाते। काही ठिकाणी आम्ही एलईडी स्क्रीनचा आधार घेतोय असं देखील महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तर पोलीस लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सूचना देत आहेत, लोकांना जागा खाली करण्यास सांगितलं जात आहे असं महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर मांडलंय। तर काही गाड्या तिथून निघत आहेत, मात्र लोक अजूनही त्या परिसरामध्ये फिरतायत। आम्ही काय प्रयत्न करतोय त्याचे फोटो आणि पुरावे आम्ही तुम्हाला दाखवू शकतो असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। पोलीस लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सूचना देत आहेत असंही त्यांनी कोर्टासमोर सांगितलं। लोकांना जागा खाली करण्यास सांगितलं जात आहे असंही महाधिवक्त्यांनी सांगितलं। तर काही लोक निघत आहेत, काही लोक परिसरात फिरत आहेत असं महाधिवक्त्यांकडून कोर्टासमोर मांडण्यात आलं। तर काही गाड्या त्या ठिकाणाहून निघतायत, मात्र लोक अजूनही त्या परिसरामध्ये फिरतायत। आम्ही काय प्रयत्न करतो याचे फोटो आणि पुरावे आम्ही तुम्हाला दाखवू शकतो असं महाधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे। जरांगे यांनी लिखित स्वरूपामध्ये किंवा आवाहन करत लोकांना मुंबई सोडण्यास सांगावं, त्याचा चांगला परिणाम होईल असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तर काही लोक निघतायत, काही लोक परिसरात फिरत आहेत असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलंय। तर आम्ही काय प्रयत्न करत आहोत हे दाखवू शकतो असंही महाधिवक्त्यांनी कोर्टात समोर सांगितलं। काही लोक निघत आहेत, काही लोक परिसरात फिरत आहेत असं महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर मांडलेलं आहे। आम्ही काय प्रयत्न करत आहोत हे दाखवू शकतो असंही महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलंय। तर एकीकडे कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। महाधिवक्त्यांकडनं सरकारकडनं काय कार्यवाही केली जाते याची माहिती दिली जात आहे। तर दुसरीकडे डीसीपी स्वतः रस्त्यावर असून इथे गाड्या निघतायत का याची पाहणी केली जात आहे। लोकांना देखील इथून जाण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। तर आम्ही काय प्रयत्न करत आहोत ते आम्ही दाखवू शकतो असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं। यासाठी काही फोटो आणि व्हिडिओ देखील दाखवले जाऊ शकतात, ह्याचे पुरावे देऊ शकतो असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। तर आम्ही काय प्रयत्न करत आहोत ते दाखवू शकतो असं महाधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे। काही लोक निघत आहेत, काही लोक परिसरात फिरत आहेत असं सुद्धा महाधिवक्त्यांकडून कोर्टासमोर ठेवण्यात आलं। जरांगेंनी आवाहन करून मुंबई सोडण्यास सांगावं असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। जरांगेंनी लिखित स्वरूपामध्ये आंदोलकांना मुंबई सोडण्यास सांगावं असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं। लोक त्याच ठिकाणी राहिले तर अडचण निर्माण होईल असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। जरांगेंनी आवाहन करून या ठिकाणाहून जाण्यास सांगावं असं महाधिवक्त्यांकडून कोर्टात सांगितलं गेलंय। त्याचा चांगला परिणाम होईल असं देखील महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। लोक त्याच ठिकाणी राहिले तर अडचण होईल असं देखील महाधिवक्त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। पोलीस सातत्यानं रस्त्यावर काम करतायत आणि आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत असं देखील महाधिवक्त्यांनी इथे सांगितलेलं आहे। तर आम्ही कुठलीही कठोर कारवाई किंवा चार्ज केलेला नाही असं देखील महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलं। तर पोलीस सातत्यानं आंदोलकांना आवाहन करतायत असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतो सीएसएमटी परिसरामध्ये पोलिसांची कारवाई सुरू आहे। आवाहन केलं जाते इथून गाड्या काढण्यासाठी, आंदोलकांची समजूत काढली जाते। पोलीस सातत्यानं आंदोलकांना आवाहन करतायत, आम्ही कोणतीही कारवाई अद्याप केली नाही असं महाधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे। कुठलीही कठोर कारवाई किंवा चार्ज केलेला नाही, कारण गणपतीचा उत्सव आहे असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तर गणपती उत्सवामुळे कठोर कारवाई केलेली नाही असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं।
त्यावर कोर्टानं महाधिवक्त्यांना काही सवाल देखील या ठिकाणी केले आहेत. तुम्ही तात्काळ कोर्टामध्ये का आला नाहीत? आम्ही तुमच्या विरोधातही ऑर्डर करू शकतो, ही तुमचीही तितकीच जबाबदारी होती, असं हायकोर्टानं महाधिवक्त्यांना सांगितलेलं आहे. हायकोर्टानं राज्य सरकारला देखील यावर सुनावलेलं आहे. काल या संदर्भामध्ये हायकोर्टात पहिली सुनावणी झाली आणि त्यानंतर आता ही 3 वाजता सुनावणी सुरू झाली आहे. गणपती उत्सवामुळे कठोर कारवाई केली नाही असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं. तर तुम्ही तात्काळ कोर्टामध्ये का आला नाहीत असं कोर्टानं सरकारला म्हटलंय. 50,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरत होते असं देखील कोर्टानं महाधिवक्त्यांना म्हटलंय. तुम्ही तात्काळ कोर्टात का आला नाहीत असं कोर्टानं सरकारला देखील म्हटलेलं आहे. तर 50,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरत होते असं कोर्टाकडून म्हटलं गेलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी